नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर माझ्या YouTube चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तुमच्यासाठी एका महत्त्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन आला. तो म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या वन विभागामध्ये जी भरती प्रक्रिया सुरू आहे, त्याचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचा टाईमटेबल आलेले आहेत विभागानुसार. तर त्याची माहिती देणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आता हा ओपन केल्यावर तुम्हाला दिसेल इथे बघा हायर ग्रेड स्टेनो, लोअर ग्रेड स्टेनोग्राफर, त्याच्यानंतर ज्युनियर इंजिनियर सिव्हिल, सीनियर स्टॅटिस्टिकल असिस्टंट, ज्युनियर स्टॅटिस्टिकल असिस्टंट, त्याच्यानंतर हे जे बघितलं लेखापालचे वेगळ्या-वेगळ्या विभागांचे आलेले आहेत. त्याच्यानंतर ना सर्व्हेयरचे वेगळ्या-वेगळ्या विभागांचे आलेले आहेत. तर आता आपण काय करूयात, की या व्हिडिओमध्ये सीनियर स्टॅटिस्टिकल असिस्टंट आणि ज्युनियर स्टॅटिस्टिकल असिस्टंट यांना कोणकोणत्या याच्यासाठी बोललेलं आहे, त्याची यादी तुम्हाला मी देणार आहे. तर बघा ही यादी तुम्हाला माझ्या टेलिग्राम चॅनलवरती भेटून जाईल. ओके. सीनियरसाठीची आहे आणि ज्युनियरसाठीची आहे. बघा, सगळ्यात पहिलं तर सांगेल ज्युनियरसाठी. तर ज्युनियरचं जे पद होतं, ज्युनियर स्टॅटिस्टिकल असिस्टंट ते सांगितलं तर ते होतं कनिष्ठ सांख्यिकी सहाय्यक. 31/7 ते 2/8 यावेळेस परीक्षा झाली होती. वरिष्ठ सांख्यिकी सहाय्यक ही 31/7/2000 ते 2/8/2023 यावेळेस झाली होती ही परीक्षा. आणि हे जे होतं कार्यालयाचं नाव होतं मेन ऑफिस जे आहे नागपूरचं, तिथे हे पद भरलं जाणार होतं. ठीक आहे. इथं सगळ्यांची माहिती दिली त्यांनी कधी-कधी कोणकोणती परीक्षा झाली याच्या संदर्भात. त्याच्यानुसार सांगितलं की त्यांनी निकाल जो आहे तो 22/11/2023 रोजी लागला होता. त्याच्यानंतर सांगतायत की लेखापाल त्याच्यानंतर ना त्याच्यानंतर जर बघितलं हे त्याने सांगितलेलं आहे की कनिष्ठ लेखापाल, कनिष्ठ सांख्यिकी सहाय्यक, वरिष्ठ सांख्यिकी सहाय्यक, त्याच्यानंतर कनिष्ठ अभियंता यांचे 200 पैकी पेपर होता. त्याच्यानंतर सर्वेअर, लघुलेखक उच्च श्रेणी, लघुलेखक निम्न श्रेणी यांच्यासाठी 120 मार्काचा पेपर होता, असं सांगितलेलं आहे. त्यांचा मेरिट लिस्ट जी आहे ती 19/12/2023 रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती. त्याच्यानंतर असं सांगतायत की ज्यांचे 200 पैकी मार्क होते, तर त्यांचं 45 पेक्षा जास्त गुणानुसार मेरिटनुसार त्या विद्यार्थ्यांना बोलवलं आहे. म्हणजे लेखापाल, कनिष्ठ सांख्यिकी सहाय्यक, वरिष्ठ सांख्यिकी सहाय्यक यांना काय केलं, की मेरिटनुसार पदं जशी होती त्याच्यानुसार त्यांना बोलावलेलं आहे. आणि बाकीचे जे कॅन्डिडेट आहेत, आता त्यांना कधी-कधी बोलावलेलं आहे, त्यासाठी सांगेल. बघा, नागपूर वनवृत्त, त्याच्यात मेन ऑफिसमधले पदं जे आहेत, लेखापाल गट क, त्याच्यानंतरनं कनिष्ठ सांख्यिकी सहाय्यक, वरिष्ठ सांख्यिकी सहाय्यक, कनिष्ठ अभियंता यांना 29/12/2023 रोजी जायचं आहे. सकाळी 8 ते 6 या वेळेत जायचं आहे. त्याच्यानंतरनं कुठे जायचं आहे? हरिसिंग सभागृह, जपानी गार्डन, सेमिनार हिल्स, नागपूर इथे जायचं आहे. ठीक आहे. आणि बाकीचे जे पद आहेत म्हणजे सर्वेअर, लघुलेखक उच्च श्रेणी, लघुलेखक निम्न श्रेणी यांच्यासाठी जर बघितलं, तर त्यांना मेरिट लिस्टनुसार 45% पेक्षा जास्त गुण आहेत. त्याच्यानुसार त्यांना ज्या सगळ्या विद्यार्थ्यांना म्हणजे 54 पेक्षा जास्त मार्क आहेत, त्या विद्यार्थ्यांना सगळ्यांना 54 पासून सगळ्यांना कधी बोलवलं आहे, या तारखेनुसार. आता सर्व्हेअरसाठी बघितलं नागपूरसाठी 29/12/2023 1 ते 181 नंबर. त्याच्यानंतर लघुलेखक उच्च श्रेणी 30/12/2023 1 ते 600 नंबर. त्याच्यानंतरनं 31/12/2023 601 ते 1162 नंबर. सकाळी 8 ते 6 सेम तिथे जायचं आहे. त्याच्यानंतरनं लघुलेखक उच्च श्रेणीसाठी जर बघितलं, निम्न श्रेणीसाठी बघितलं तर हे आहे अ, 1 1 तारखेला 1 ते 600 नंबर, 2 तारखेला 601 ते 1200 नंबर, 3 तारखेला 1201 ते 1800 नंबर, 4 तारखेला 1801 ते 2400 नंबर, 5 तारखेला 2401 ते 3000 नंबर, 6 तारखेला 3001 ते 3300 नंबर. तर आता बघूयात, की आता इथं झालेलं आहे, तर त्यांनी काय करायचं आहे बघा, सगळ्यात पहिलं तर शैक्षणिक अर्हतेचे क्वालिफिकेशन, डॉक्युमेंट सगळे, त्याच्यानंतरनं कास्ट रिलेटेड डॉक्युमेंट आणि हॉरिझॉन्टल रिलेटेड डॉक्युमेंट हे सगळे तुम्हाला ओरिजिनल फॉर्ममध्ये लागतील. त्याच्यानंतरनं ऑनलाईन फॉर्मची एक प्रत लागणार आहे. त्याच्यानंतरनं हॉल तिकीटची प्रत लागणार आहे आणि ओळखपत्र लागेल, ज्याच्यात आधार कार्ड, पॅन कार्ड, निवडणुकीचे लायसन एवढं चालेल. त्याच्यानंतर पासपोर्ट साइज फोटो लागणार आहे. त्याच्यानंतर सगळ्यांची झेरॉक्स करायची आणि तिला अटेस्टेड करून तुम्हाला घेऊन जायचं आहे. ज्या दिवशी बोलवलं आहे त्या दिवशी जायचं आहे. जर तुम्ही त्या दिवशी गेले नाही, तर तुम्हाला डायरेक्ट बघा, की तुम्हाला ॲब्सेंट केलं जाईल आणि तुम्हाला परत चान्स दिला जाणार नाही. लक्षात ठेवा. त्याच्यानंतरनं जर बघा आता हे ज्युनियर स्टॅटिस्टिकल असिस्टंटसाठी कोणते विद्यार्थी आहेत. तर ही यादी आहे 2 पेजेस आहेत. तर ही यादी तुम्हाला माझ्या टेलिग्राम चॅनलवरती भेटून जाईल. 3 यादी आहेत. 3 पेजेस आहेत ते. त्या सगळ्यांची यादी. सीनियरसाठी जर बघितलं तर सीनियरसाठी त्याच दिवशी जायचं आहे. तो दिवस म्हणजे वरिष्ठ सांख्यिकी 29/12/2023 रोजी जायचं आहे. सेम 8 ते 6 वेळेत हरिसिंग सभागृह, जपानी गार्डन, सेमिनार चौक, सेमिनार हिल्स इथं जायला लागेल तुम्हाला. तर तुम्हाला जर बघितलं तर इथं सांगितलेल्या तारीख कधी जायचं आहे ते. त्याच्यानंतरनं जर बघितलं तर ही यादी आहे. टोटल इथं हे विद्यार्थी आहेत सगळ्यांनी काय करायचं जायचं. ही यादी तुम्हाला माझ्या टेलिग्राम चॅनलवरती भेटून जाईल. तर अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि इन्फॉर्मेशन मित्रांसोबत शेअर करा. धन्यवाद.